54 मीटरचा ब्रिज पण पाण्यानं ठप्प प्रवास, सोलापूरकरांचा त्रास कायम। छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटलकडे जाणाऱ्या 54 मीटर रस्त्यावर असलेला रेल्वे ब्रिज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे। गेल्या काही महिन्यांपासून या ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल साचला असून नागरिक व वाहन चालकांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे। अतिवृष्टी दरम्यान शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं। त्यानंतरही या ठिकाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था न झाल्यानं परिस्थिती जशीच्या तशीच आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन ही समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांमध्ये नाराजी आहे। शिवसेनेचे सुरेश जगताप आणि लहू गायकवाड यांनी सांगितले की रेल्वे ब्रिज खाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी या ठिकाणी पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे। प्रशासनाने हे काम तात्काळ हाती घ्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। यावेळी महिला आघाडीच्या श्रीमती वैशाली सातपुते यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। यावेळी युवा सेनेचे सुभाष सातपुते व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाला गेले 15 दिवसाखाली आम्ही निवेदन दिले होते की 54 मीटर रस्ता त्वरित करा। 1 महिन्याभराच्या आत भैया चौकातील पूल डॅमेज करणार आहेत। मग रेल्वे प्रशासनाने काय म्हणले, आमचं काम पूर्ण झाले। ज्या ठेकेदाराला ठेका दिलता महापालिका आयुक्तांनी त्या ठेकेदारावर कारवाई केलेली आहे आणि आता सध्या काम अत्यंत चुकीचं झालेलं आहे। दोन्ही बाजूला खड्डा आहे, दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा जाण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही। त्यांनी ताबडतोब पाण्याच्या जाण्याची सोय त्वरित करावी। किती दिवसापासून हे पाणी साचलेलं आहे? हे पाणी गेले पावसाळ्यात 2-3 महिन्यापासून साचलेलं आहे। अद्याप ह्या काळात प्रशासनाने कुठलंही लक्ष दिलेलं नाही आणि इथं जी पाईपलाईन टाकायची होती पाणी जाण्यासाठी ती अद्याप केलेली नाही। ते त्वरित पाण्याच्या निचऱ्याची सोय नाही आणि पुढच्या भविष्यात पावसाच्या टायमाला पुन्हा ही पूल पाण्याने भरणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी आम्ही DRM ऑफिसला आणि रेल्वे प्रशासन तसेच महानगरपालिका आयुक्त उंबाचे साहेब यांना लिखी पत्र देऊन निवेदनाद्वारे त्यांना एक आंदोलनाचा आम्ही इशारा दिला होता। आणि आज सोलापूर शहरात मध्यवर्ती शहरामध्ये प्रवेशद्वार असणार शहराचं छत्रपती संभाजी महाराज चौक ते इकडं CNS हॉस्पिटल जो हा मोठा हायवे रस्ता केलेला आहे ह्याने, त्या हायवे रस्त्यामध्ये एक ब्रिज मोठा झालेला आहे आणि हा ब्रिज रेल्वे वरून जाते आणि ब्रिज खालून आहे। तर त्या ब्रिजचं काम ताबडतोब ह्यांना चालू करण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त साहेबांनी ताबडतोब हे काम 2 दिवसात चालू करण्याचा आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब उंबाचे साहेब तसेच प्रशासनाला मनपूर्वक शिवसेना पक्षातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। तसंच आज जे हे ब्रिज केलेला आहे, ह्या ब्रिज जवळजवळ नाही म्हणलं तरी 100 ते 150 मीटरचा ब्रिज आहे आणि हा रस्ता जो आहे 54 मीटरचा रस्ता आहे। हा 54 मीटर रस्ता जे वाहतूक येणार आहे, मोठी जड वाहतूक येणार आहे इकडनं, तर ही वाहतूक जाण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा। त्याबद्दल आम्ही त्यांना लिखित निवेदन दिलं होतं आणि दिल्यानंतर त्यांनी कामकाज चालू केलेलं आहे आणि कामकाज चालू करत असताना त्यांनी काय केले, फक्त रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे। अजून जे सांडपाणी जे आहे, आता बोगदा कसं दोन्ही साईडनं उतार आहे आणि उद्या जर पावसाळा चालू झाला परत तर पूर्ण हा ब्रिज पाण्यामुळे जाम होईल आणि मोठी जड वाहतूक परत रोखली जाईल इथं। त्याबद्दल आम्ही आयुक्त आणि महापालिकेला प्रशासनाला कळवतोय की दोन्ही याने पाणी जाण्यासाठी पाईपलाईन ह्याने टाकून खालच्या वड्याला पाणी सोडण्यात यावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केली। वैशाली शहाजी सातपुते आणि ही काम 1.5-2 वर्षापासून थांबलेलं होतं, चालू झालं, परत आश्वासन दाखवते 2 दिवसात होईल म्हणून सांगितलेले होते, ते झालेलं नाही अजून काम चालू। आणि ही सांडपाणी साईडला काढून वड्याला रस्ता करून द्यायला पाहिजे।